नमस्कार मंडळी, भारतीय होम किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मस्त आपण एक ढोकळा रेसिपी तयार करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी ढोकळा आणि काही साहित्य काढलेले ते पाहून घेणार आहोत। पहा, थोडेसे पाणी टाकून घेतलेले एका भांड्यात आणि 1 चमचा साखर, मीठ, हळद आणि तेल टाकणार आहोत। सर्व व्यवस्थित वितळून घेणार आहोत, पकडून घेणार आहोत ते साहित्य। मस्त एकजीव केले का त्यानंतरच आपण बेसन टाकणार आहोत आणि हे बेसन घरचेच आहे। घरच्याच बेसनाचा आपण मस्तपैकी एकदम सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा तयार करणार। खूप छान रेसिपी आहे, खूप सोपी पद्धत आहे, आपण नक्की ट्राय करा। बघू शकता 1च वाटी मी हे घेतलेले आहे आणि पाणी अंदाजे टाकलेले आहे। आपल्याला जसे पाणी लागेल बेसनाला त्याप्रमाणे। आणि आता थोडे थोडे पाणी टाकून व्यवस्थित बेटर लावून घेणार आहोत। हे बघू शकता थोडे थोडे पाणी टाकून आणि मस्तपैकी मिक्सरच्या सहाय्याने मिक्स करणार आहोत। यात भांड्याला मी तेल लावून घेतलेले आहे। ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा तयार करणार आहोत त्याच भांड्याला तेल लावून घेतलेले आहे। आता हे व्यवस्थित बेटर तयार केलेले या भांड्यात टाकणार आहे आणि थोडेसे तेल लावून घेतलेले बघू शकता आपण। मस्त सर्व बाजूला, कारण खाली चिटकणार नाही मग ते। हे सगळं बेटर त्याच्यात टाकलेले आहे ढोकळ्याचे आणि आपण याच्यातच इनो टाकणार आहोत। ज्या भांड्यात आपण हे बेटर पूर्ण ट्रान्सफर केलेले त्या भांड्यात सर्व भांड्याचं व्यवस्थित काढून घेतलेलेच आहे त्याचे पीठ। आता इनो टाकणार आहे, अर्धी पुडी टाकणार आहे, फक्त अर्धी पुडी म्हणजे साहित्य कमी आहे म्हणून मी जशी ढोकळ्याला लागेल त्याप्रमाणे इनो टाकलेले आहे। जास्त कधी पीठ असले बेसनाचे जास्त टाकू शकतो आपण। मला अर्धेच लागलेले शाशी त्याचे आणि थोडेसे पाणी टाकून ॲक्टिवेट करून घेतलेले। जोपर्यंत तो डबलनं फुकून येत नाही तोपर्यंत मी फेटलेले आहे एका दिशेनं व्यवस्थित। बघू शकता किती हलके फुलके झालेले आहे बेसन ढोकळ्याचे। आता व्यवस्थित फेटल्यानंतर 2-3 मिनटं चांगल्यापैकी फेटून घेतलेले आहे। बघू शकता डबल झालेले आहे ते फेटू आणि रंगही चेंज झालेला आहे। आता थोडेसे टॅप करून आपण कढईत पाणी उकळण्यास ठेवलेले आहे, स्टीम आलेली छानपैकी। आता झाकण काढले मी त्याचे आणि पाणी उकळत आहे। हे ताट भांडं त्याच्यात आता 15 ते 20 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत। व्यवस्थित वाफलेले आहे बघू शकता आपण, 15 मिनटं झालेले आहे। आता पुन्हा एकदा आपण चेक करणार आहोत। साहित्य किंवा ढोकळ्याचं बेटर जास्त असलं की टाईमही जास्त लागू शकतो। हे कमी आहे, 1च वाटीभर आहे तर मला जास्त वेळ लागला नाही शिजवायला। बघू शकता काही चिटकत नाही आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत। एकदम सोपी पद्धत आहे ढोकळा करण्याची। बघू शकता आपण खूप सॉफ्ट होतो ढोकळा पण। काढून घेतलेले आहे मी, बघू शकता। हळद थोडी कमी टाका, कारण की हळद आणि इनोने लाल डागे पडतात। थोडेसे तेल टाकून घेतले, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची आपण मस्तपैकी फोडणी देणार। मोहरी टाकून घेतलेली, तेल गरम झाले होते तर आता कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेले आणि हिरव्या मिरचीचे काप केलेले तेही टाकलेले, थोडीशी तीळही टाकलेले आहे बघू शकता। आता साखर अर्धा चमचा टाकून घेतलेले, जसे आपल्याला पाणी लागेल ढोकळ्यावर टाकण्यासाठी त्याप्रमाणे आपण पाणी शिजवून घेतलेले। अर्धा ग्लास असेल जास्तीत जास्त ते पाणी आणि पूर्ण पाणी ऑब्झर्व करतो हा ढोकळा। खूप सॉफ्ट आणि खूप एकदम भारी झाला होता। रेसिपी कधी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब नक्की करा। बघू शकता आपण किती भारी झाला आहे। किती जाळी पडलेली बघू शकता आपण, किती मस्त आहे। सर्व पाणी आता टाकून घेणार आहे मस्तपैकी। टाकून घेतलेले सर्व पाणी आणि तो पूर्ण पाणी ऑब्झर्व करणार आहे। तुम्हाला दाखवतच मी पूर्ण पाणी टाकून घेणार आहे बघू शकता।
थोडेसे आज बाजूला आहे तेही कमी होईल पाणी, तेही ऑब्झर्व करणार आहे आणि ते एकदम असं घशात किंवा असं गुंतणार नाही.